हॅलो स्टुडंट्स, आज पॅसेज नंबर 2चा अभ्यास करत आहोत. टायटल द्या पॅसेज 2. प्रश्न समजून घ्या. क्वेश्चन A1, कंप्लीट द सेंटेन्सेस. वाक्ये पूर्ण करा युजिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमधलीच माहिती वापरायची आणि वाक्य पूर्ण करायची आहेत. समजून घ्या. पहिलं वाक्य, मिसेस श्रीवास्तवा टोल्ड द कुक नॉट टू डॅश डॅश. मिसेस श्रीवास्तवा यांनी स्वयंपाक्याला सांगितलं डॅश डॅश न करण्याबद्दल सांगितलं. काय न करण्याबद्दल सांगितलं? बघा, इथे उल्लेख आला टोल्ड द कुक नॉट टू. स्वयंपाक्याला न करायला सांगितलं. काय न करायला? बरोबर याच्या पुढे सांगितलंय बी लेट विथ द मिड डे मील. दुपारच्या जेवणाबद्दल उशीर न करायला सांगितलं. म्हणून काहीच बदल न करता हे शब्द असेच आले, पुस्तकात पाहून लिहिले बी लेट विथ द मिड डे मील. वाक्य दुसरं, मिसेस भूषण डिस्क्राइब्ड द समर ॲज डॅश. मिसेस भूषण यांनी उन्हाळ्याचं वर्णन डॅश असं केलं. बघा, उन्हाळ्याचं वर्णन, शी कंप्लेन्ड ऑफ द समर विच शी अफर्म्ड. उन्हाळ्याबद्दल तक्रार केली, ज्याच्याबद्दल ठामपणे सांगितलं वॉज डेफिनेटली, तो नक्कीच होता. कसा होता? हे त्या उन्हाळ्याचं वर्णन आहे. द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. पीपल नगरच्या इतिहासातील सगळ्यात उष्ण असा तो उन्हाळा होता. समरचं वर्णन कसं केलेलं आहे? द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. लिहून टाका. हा झाला A1 मधला पहिला प्रश्न. A1 मधला दुसरा प्रश्न पाहूया. हु सेड टू हुम. कोण कोणाला म्हणालं. वेअर डिड यू डिसअपिअर. तुम्ही कुठं नाहीसे झालात. जाऊया आपल्या पॅसेजमध्ये आणि हे वाक्य शोधण्याचा प्रयत्न करूया. इथं आलेलं आहे वेअर डिड यू डिसअपिअर. कोण म्हणालं? इथं सांगितलं क्राईड मिसेस भूषण, म्हणजे मिसेस भूषण म्हणाले. कोणाला? याच्या अगोदर उल्लेख आलाय हर हजबंड, नवऱ्याला म्हणाल्या. मिसेस भूषण सेड दिस टू हर हजबंड किंवा मिसेस भूषण सेड दिस टू मिस्टर भूषण. सेकंड वन, आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम द स्वीपर. मी त्यांच्या झाडूवाल्याकडून कंप्लेंट ऐकली, तक्रार ऐकली. 49 पेजवरती हे शब्द मी हायलाईट करतोय. आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम द स्वीपर. कोण म्हणालं? थोडंसं पाठीमागं जा, लक्षात येईल. मिसेस श्रीवास्तवा सेड. कोणाला म्हणाल्या? इथं चर्चा मिसेस भूषण यांच्यासोबत चालू आहे. त्यामुळं मिसेस श्रीवास्तवा सेड धिस टू मिसेस भूषण असं आपण म्हणू शकतो. राईट डाऊन. क्वेश्चन A2, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम. खालील वेब डायग्राम कंप्लीट करा. टायटल दिलं इथं मिसेस भूषण वॉज नॉट कम्फर्टेबल बिकॉज. मिसेस भूषण कम्फर्टेबल नव्हत्या, त्यांना आराम वाटत नव्हता, फ्रेश वाटत नव्हतं. कारण, दोन कारणं आपल्याला सांगायची आहेत. पॅसेजच्या शेवटी जेव्हा त्या नवऱ्याला शोधत शोधत फिरत होत्या आणि तेव्हा नवऱ्यासोबत थोडासा वादविवाद झाला, तेव्हा त्या म्हणतात की कुरकुर करू नका. एक कारण त्यांनी सांगितलं द हीट इज ट्राईंग इनफ. अगोदरच उष्णता परीक्षा बघत आहे, खूप उष्णता वाढलेली आहे. आणि त्यातच त्या पुढे म्हणतात द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. बँकसुद्धा दिवाळखोरीत जात आहे. आता इथे वॉज या शब्दामुळं भूतकाळात प्रश्न आहे. मग इज याचा पण भूतकाळ करावा लागेल. वॉज द हीट वॉज ट्राईंग इनफ. हे असंच लिहिलं तरी चालेल, कारण बँक्सचा फुल फॉर्म बँक इज असा पण होऊ शकेल, बँक वॉज असा पण होऊ शकेल. राईट डाऊन. डायग्राम अशीच आली पाहिजे. क्वेश्चन A3, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी.
फाइंड डिस्क्रायबिंग वर्ड्स. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच ॲडजेक्टिव्ज शोधा फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमधूनच शोधायचे आहेत. डिस्क्रायबिंग वर्ड वर्णन करणारे शब्द ॲडजेक्टिव्ज. एखादं नाऊन जसं दिलेलं असतं, इथं शॉप हे दिलेलं आहे, हे कसं आहे हे सांगणारा शब्द म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड आहे. आपण जर शॉप हा शब्द इथे शोधला तर ते कसं आहे हे फोटोग्राफी या शब्दानं सांगितलेलं आहे. वास्तविक फोटोग्राफी हे पण एक नाऊन आहे, पण शॉपचं वर्णन करत असल्यामुळं या ठिकाणी आपण त्याला डिस्क्रायबिंग वर्ड म्हणू शकतो. फोटोग्राफी हा शब्द शॉपला डिस्क्राईब करत आहे. टूर हे नाऊन दिलेलं आहे. टूर कशी आहे हे सांगणारा शब्द म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड असेल. या ठिकाणी टूर हा शब्द दिलेला आहे आणि ती कशी आहे हे आपल्याला कस्टमरी या शब्दानं सांगितलेलं आहे. नेहमीची, नित्याची, कस्टमरी टूर. कशी टूर? कस्टमरी. टॅमरिंड ट्री, चिंचेचं झाड, हे कसं आहे? इथे शब्द आले टॅमरिंड ट्री. याच्या पाठीमागं दोन ॲडजेक्टिव्ज आले, लार्ज आणि शेडी, मोठं आणि सावलीदार. आपण दोन्ही सुद्धा लिहूया. लास्ट वन, हँकरचिफ. रुमाल कसा होता? इथे हा शब्द आलेला आहे. त्याच्या पाठीमागच डिस्क्रायबिंग वर्ड आलेला आहे, लार्ज, मोठा रुमाल. राईट डाऊन. क्वेश्चन A4, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर. मोठं वाक्य दिलं, शी वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. काय सूचना आहे? नेम अँड आयडेंटिफाय क्लॉजेस. यातले क्लॉजेस ओळखा आणि त्यांना नाव द्या. क्लॉजेस ओळखताना अगोदर आपण सबऑर्डिनेटर शोधला पाहिजे. सबऑर्डिनेटर याला कनेक्टिंग वर्ड, लिंकिंग वर्ड असं सुद्धा म्हटलं जातं. कोणकोणते असतात हे सबऑर्डिनेटर्स? एकतर दॅट हा शब्द असू शकतो, किंवा इफ किंवा वेदर हा शब्द असू शकतो. कोणताही WH वर्ड असू शकतं. ऑल्दो हा एक शब्दसुद्धा एक कनेक्टर असू शकतो. बऱ्याच काही गोष्टी आहेत. आपण शोधूया की आपल्या या वाक्यामध्ये असं काही आलंय का. दॅट हा शब्द इथं आला नाही. इफ हा शब्द पण नाही. या वाक्यामध्ये वेदर हा शब्द सुद्धा नाही. पण एक WH वर्ड आहे, तो म्हणजे हू. हू हा या वाक्यातला सबऑर्डिनेटर आहे. इथून सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो. हू या शब्दापासून पुढचा सगळा भाग सबऑर्डिनेट क्लॉज आहे. अर्थातच हू शब्दाच्या डावीकडचा पूर्ण भाग मेन क्लॉज आहे. म्हणून आपण सांगायचं शी वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड, मेन क्लॉज. आणि हू पासून सगळा पार्ट सबऑर्डिनेट क्लॉज आहे. पण सबऑर्डिनेट आहे तर नाऊन क्लॉज आहे का, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे का, ॲडव्हर्ब क्लॉज आहे हे सांगावं लागतं. इथं मेन क्लॉजचं वर्णन, त्यातल्या हजबंड या शब्दाचं वर्णन केलेलं आहे. हजबंड कसा आहे? जो कमल किशोरच्या फोटोग्राफी शॉपच्या समोर बसलेला होता. वर्णन केलेलं आहे हजबंड या शब्दाचं. मेन क्लॉजमधल्या नाऊनचं वर्णन केल्यामुळं हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. राईट डाऊन. सेकंड सेंटेन्स, ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. सूचना दिली, आयडेंटिफाय द टेन्स, काळ ओळखा. असा प्रश्न आला आयडेंटिफाय द टेन्स की अगोदर व्हर्ब्स कोणकोणते आहेत हे पाहायचं. इथं हॅड आणि बीन हे दोन व्हर्ब्स आहेत. बीन हे तिसरं रूप आहे. बीचं तिसरं रूप बीन असं होतं. हॅड प्लस V3 ज्या वाक्यामध्ये येतं त्या वाक्याचा काळ असतो पास्ट परफेक्ट टेन्स. चालू पेजच्या टायटल बारवर लिहून घ्या, हॅड प्लस V3 पास्ट परफेक्ट टेन्स हे लिहून घ्या. लास्ट वन, पर्सनल रिस्पॉन्स, व्यक्तिगत प्रतिसाद. मिस्टर भूषण कंपेअर्ड हिज वाईफ विथ अ बी इन अ फ्लॉवर गार्डन. मिस्टर भूषण यांनी त्यांच्या पत्नीचं वर्णन एखाद्या बागेतल्या मधमाशीसोबत केलं, तुलना केली, कंपॅरिझन केलं. डू यू लाईक दिस कंपॅरिझन? तुम्हाला ही तुलना आवडते का? येस पण म्हणू शकता, नाही पण म्हणू शकता.
काहीही लिहिलं तरी उत्तर बरोबर आहे, पण ते ग्रॅमॅटिकली करेक्ट असावं, पटणारं असावं. आता आपण इथं म्हणू शकतो की करेक्ट आहे, आय लाईक द कम्पॅरिझन. किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर मिस्टर भूषण compared his wife with Abhi and I completely agree with him. मी सहमत आहे त्यांच्यासोबत. कसं काय? उदाहरण मधमाशीचं दिलं ना. अबी moves from flower to flower in a garden. मधमाशी एका फुलापासून दुसऱ्या फुलापर्यंत एखाद्या बागेमध्ये हलत राहते, एका फुलावर पुन्हा दुसऱ्या फुलावर फिरत राहते. इन द सेम मॅनर मिसेस भूषण ऑल्सो मूव्ड फ्रॉम शॉप टू शॉप इन द मार्केट. मिसेस भूषण सुद्धा एका दुकानातून दुसऱ्या दुकानामध्ये फिरतच होत्या, मधमाशीसारखंच. सो द कम्पॅरिझन इज व्हेरी मच ॲप्ट. म्हणजेच ते कम्पॅरिझन खूप योग्य होतं. पहा, जवळपास या शब्दात मी मांडलेलं आहे. मिस्टर भूषण्स कम्पॅरिझन वॉज इंडीड करेक्ट. इंडीड म्हणजे खरोखर, ॲपॉस्ट्रफी एस, चाची चेचा. मिस्टर भूषण यांची तुलना खरोखरच बरोबर होती. A bee moves from flower to flower in a garden. In a similar way, त्याच पद्धतीनं मिसेस भूषण ऑल्सो मूव्ड फ्रॉम शॉप टू शॉप इन द मार्केट. सो द कम्पॅरिझन वॉज व्हेरी मच ॲप्ट. ॲप्ट म्हणजे योग्य, राईट डाऊन. या ठिकाणी हा पॅसेज संपला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पॅसेज नंबर 3 समजावून घेऊया. थँक्यू सो मच.